पॅटर्न आयोगाचं या सिरीज मध्ये स्वागत आहे. आताचा क्वेश्चन कोणता आहे बघूया. बघा, ब्लड रिलेशन वाला क्वेश्चन दिसतोय. मग ह्या क्वेश्चनला कसं डील करणार, हा डाटा पहिले कधीच वाचायचा नाही, फक्त बघायचं पहिल्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीसोबतच नातं आहे. ठीक आहे. ओ हा एलचा मुलगा पाहिजे, ओ हा एलचा मुलगा म्हणजे ओ पुरुष पाहिजे. आता ओ ला टार्गेट करू, ओ इथं ओ आहे, इथं ओ आहे, इथं ओ आहे. तुमचं काम सोपं होईल. इथं लास्टला ओ आहे, ज्या व्यक्ती लास्टला असतो त्याचं जेंडर शक्यतो कळत नाही, म्हणून या ऑप्शनला मी होल्डवर ठेवलं असतं. ठीक आहे, जसं तुम्हाला लोकांनी होल्डवर ठेवलं असेल तसं आपण ऑप्शनला होल्डवर ठेवू. आता ओ मायनस, मायनसचा अर्थ काय बघा ना, बहीण. ओ ही स्त्री झाली, आपल्याला ओ पुरुष पाहिजे, ऑप्शन कटला. ओ मायनस बहीण होणार, ऑप्शन कटलं. मग इथं ओ प्लस आहे, प्लस म्हणजे भाऊ, म्हणजे इथं हा ओ पुरुष भेटला. ह्या ऑप्शनला मी मांडण्याला प्रेफरन्स दिला असता पहिले 4 नंबरला जरी असलं. मग आता ह्या ऑप्शनला मांडू एल इंटू एम. इंटूचा अर्थ काय, इंटूचा अर्थ आहे पत्नी. यल ही पत्नी आहे, बायको आहे, वाटोळं केलंय तिने कोणाचं, यमचं, म्हणजे यम पुरुष आहे. यम डिवाइड एन, डिवाइडचा अर्थ काय, वडील. यम हे वडील आहेत कोणाचे, यनचे. नंतर मायनसचा अर्थ काय, मायनसचा अर्थ आहे बहीण. बहीण असली कुठे मांडणार सोबत, यन ही बहीण आहे कोणाची, ओची. आणि ओ प्लस पी, प्लसचा अर्थ काय, प्लसचा अर्थ आहे भाऊ. ओ हा भाऊ आहे पीचा. म्हणजेच आपल्याला काय पाहिजे, ओ हा एलचा मुलगा, यांच्या दोघांचे हे 3 अपत्य आहे. आणि यल कोण आहे, ओ कोण आहे, मुलगाच आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4. या इथे याच्यामुळे मला चेक करावं लागलं, नाही तर जर याचं जेंडर कळलं असतं तर याचं उत्तर लगेच 10 सेकंदात आलं असतं. पण मांडण्याला प्रेफरन्स कसा दिला, आय होप तुम्हाला कळलं असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.